सत्रामध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपले व्याख्याते प्रमोद मगर सर, विशेष तज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ हे आपल्याला जॉईन झालेले आहे आणि सरांच्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे मधुमक्षिका पालन. तर मी मगर सरांना विनंती करते की सरांनी आपलं व्याख्यान सुरू. तर रामेती अमरावती यांच्या वतीने आयोजित या मधुमक्षिका पालन या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमासाठी मला या मधुमक्षिका पालन या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी प्राचारण केलं. तर सर्व कृषी विभागातील अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं मी आजच्या या मार्गदर्शनामध्ये सुरुवात करतो. मी डॉक्टर प्रमोद मगर, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र म्हणून कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कार्यरत आहे. आणि आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे मधुमक्षिका पालन. आणि एकंदरीतच या मधुमक्षिका पालनाचे फायदे, कारण कोणताही व्यवसाय म्हटला किंवा कोणतंही काम करायचं म्हटलं मानवासाठी तर आपला फायदा काय आहे तो फायदा आपण सर्वप्रथम बघतो. तर या मधमाशी पालनातून आपल्याला शुद्ध मध आपल्याला मिळतो, जो की अतिशय शक्तिदायी पौष्टिक अन्न म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. औषधांमध्ये तसंच वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये या मधाचा वापर आपल्याला होताना दिसतो. त्याचबरोबर डोळे व त्वचा विकार आणि रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सुद्धा मधाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या मधमाशी पालनातून आपल्याला मेण सुद्धा मिळतं. मेणाचा सुद्धा मधासारखाच वापर आपल्याला करता येतो सौंदर्य प्रसाधनामध्ये. त्याचबरोबर औषधांमध्ये सुद्धा मेणाचा मोठ्या प्रमाणात वापर होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर या मधमाशी पालनातून आपल्याला पोलन म्हणजेच पराग सुद्धा मिळवता येतो. आणि या परागाचं जर आपण प्रति किलो जर दर बघितले तर 1200 ते 1500 रुपये किलो या दरानं सुद्धा पोलन आपण या व्यवसायातून विक्री करू शकतो. मधमाशी पालनातून आपल्याला रोंगण म्हणजेच प्रोपोलिस मिळतं. त्याचबरोबर राजान्न, ज्याला आपण रॉयल जेली म्हणतो, हे रॉयल जेली सुद्धा आपल्याला या मधमाशी पालनातून मिळत असतं. या मधमाशी पालनातून विष सुद्धा आपल्याला मधमाशांचं काढता येतं. आणि या विषाची जर किंमत आपण बघितली तर प्रति लिटर जवळपास 15 ते 17 लाख एवढी किंमत 1 लिटर बी व्हिनोमची असते. आणि या मधमाशी पालनातून मिळणारा मकरंद, मेण, पराग आणि विष किंवा जे काही रोंगण आणि राजान्न आहे त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये या मधमाशा आपल्याला परागीभवनातून म्हणजेच पॉलिनेशनच्या माध्यमातून आपल्या पिकांना फायदा मिळवून देत असतात. आपल्या ताटात वाढल्या गेलेलं जे अन्न आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की 90 ते 95% श्रेय हे सर्व मधमाशांना जातं. आणि आपण जसं बघितलं तर या मधमाशांपासून मिळणारी जी काही प्रसाधनं आहेत किंवा जी काही उत्पादके आहेत तर यापासून आपल्याला मेडिसिन्स आणि कॉस्मेटिक्समध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शिवाय आपल्या निसर्गाचं किंवा नैसर्गिक साधन संपत्तीचं सुद्धा जतन करण्याचं काम आपण या मधमाशी पालनातून करू शकतो. अतिशय अल्प खर्चामध्ये आणि चांगल्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून देणारा हा व्यवसाय आहे. पर्यावरणाचा समतोल राखणारा हा व्यवसाय आहे. जसं आपण बघितलं की या मधमाशांपासून आपल्याला मध आणि पराग मिळतो, त्याबरोबर मेण हे पराग आपल्याला मिळतं, रोंगण ज्याला आपण प्रोपोलिस म्हणतो ते सुद्धा मिळतं, राजान्न, रॉयल जेली मिळतं, बी व्हिनोम ज्याला आपण मधमाशीपासून मिळणारं विष म्हणतो हे सुद्धा मिळतं. आणि एकंदरीतच जर आपण याचा फायदा बघितला तर मी जसं आपल्याला सांगितलं, मॅम व्हिडिओ दिसत आहे का आपल्याला? व्हिडिओ दिसत आहे का? तर या 2 व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की मधमाशा ज्या आहेत त्या पिकांचं परागीभवन करून जवळपास 30 ते 40% उत्पादनात वाढ करते. आणि हा जो दुसरा व्हिडिओ सुरू आहे या एका सूर्यफुलाच्या फुलावरती आपल्याला ज्या मधमाशीच्या 5 प्रकार आहेत ते 5ही प्रकारच्या मधमाशा आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. एकंदरीतच या मधमाशी पालनाला आपण फक्त मध आणि पराग एवढ्यापुरतंच महत्त्व देतो. परंतु या मधमाशी पालनाला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मधमाशी काय आहे या मधमाशीला समजून घेणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ही मधमाशी आपल्याला कमालीची मेहनत शिकवते. तिच्यामध्ये एकजूटपणा आहे, एकता आहे, कर्तव्यनिष्ठता आहे, आपल्या कामाप्रती तिचं समर्पण आहे, आत्मत्याग करण्याची भावना आहे, तिच्यामध्ये कमालीची सहनशीलता आहे. त्यांचा जो कामगार विभाग आहे
तो अतिशय उत्कृष्टपणे काम करतो, एकोप्याने राहतो आणि निस्वार्थी भावानं या निसर्गाला आपलं काही ना काहीतरी दायित्व म्हणून आपल्या पद्धतीनं या निसर्गाला म्हणजे सुखावण्याचं काम मधमाशी करत असते. तिच्यामध्ये कमालीची समर्पणाची भावना सुद्धा आहे. एकंदरीतच आपण या मधमाशीला तिचा ती डंख करते म्हणून खूप भीतो. तसं पाहिलं तर या मधमाशीचा जो आपल्याला भीतीदायक वाटणारा जो डंख आहे, तो सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. या मधमाशीच्या डंखापासून आपल्याला स्नायू वेदना, संधिवात हा जर त्रास असेल करण्यास मधमाशीच्या डंखाचा वापर केला जातो. त्याचबरोबर कोलेस्टेरॉलची पातळी आपल्या रक्तामध्ये कमी ठेवण्यासाठी सुद्धा या मधमाशीचा जो काही डंख आहे, त्या मधमाशीच्या डंखामधलं जे विष आहे ते आपल्यासाठी अतिशय हिताचं ठरतं. आणि मला हे सांगायचं की या मधमाशीला आपण एवढे भीतो, तरी सुद्धा ही मधमाशी मरत असताना सुद्धा आपल्याला डंख करते. डंख केल्यानंतर काही तासामध्ये तिचा मृत्यू होतो. परंतु आपल्या शरीरामध्ये जो रुतलेला डंख असतो, त्या डंखामुळे आपल्याला बऱ्याच अशा आरोग्यदायी गोष्टी या मधमाशा आपल्याला देतात आणि कायम त्यांच्या जीवनातून, त्यांच्या जीवनपटातून आपल्याला एक संदेश मिळतो की या किती निस्वार्थी भावाने आपल्या या निसर्गामध्ये पर्यावरणाचं संरक्षण करत आपल्यालाही अन्न देण्याचं काम या मधमाशा करत असतात. अल्बर्ट आइन्स्टाईन हे जगविख्यात शास्त्रज्ञ सर्वांच्या परिचयाचे आहेत. अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या म्हणण्यानुसार जर आपण बघितलं तर पृथ्वी तलावरून जर मधमाशा नष्ट झाल्या तर अवघ्या 4 वर्षामध्ये मानवाचं अस्तित्व संपुष्टात येईल, असं या थोर शास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे. जर आपल्याला कदाचित या शास्त्रज्ञाचा विचार ऐकून कदाचित प्रश्न पडला असेल की एकाएकी जर या पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर खरोखर मानवाचं आयुष्य किंवा अस्तित्व संपुष्टात येईल का? तर हो. कारण जर या मधमाशा या पृथ्वी तलावरून ती नष्ट झाल्या तर पिकांचं परागीभवन होणार नाही. पिकांचं परागीभवन झालं नाही तर या सृष्टीवरती झाडं आणि त्या झाडांपासून मिळणारं जे काही अन्न आहे, खाद्य आहे, ते आपल्याला उपलब्ध होणार नाही. त्या वनस्पतींवर उपजीविका करणारे जे काही प्राणी आहेत, पशु आहेत, ते सुद्धा या पृथ्वीवरती राहणार नाही आणि कालांतरानं मानवाला अन्न मिळणार नाही आणि या पृथ्वीवरून समूळ जी काही जीवसृष्टी आहे ती सुद्धा नष्ट होऊ शकते. त्यामुळं आपल्याला या मधमाशी पालनाला एक उद्योगच नाही तर एक आपल्या निसर्गाच्या संतुलनासाठी सुद्धा कसं या शेतीपूरक व्यवसायाला आपलंसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थानं विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आपण मधमाशांची ओळख आता करून घेऊ. आपल्याला कदाचित माहीत असेल मधमाशी हा कीटक आहे. हायमेनोप्टेरा गटामध्ये मोडणारा हा 6 पायाचा प्राणी आणि आकाराने हा लहान आहे. मधमाशी जर आपण बघितलं तर त्यांचं ॲपिनी नावाचं वंश आहे आणि त्या वंशाचे ते एकमेव विद्यमान सदस्य आपल्या या पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या मधमाशांची जी उत्पत्ती आहे ती फिलिपाईन्स सहितच्या दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये झालेली दिसते. परंतु या मधमाशांची उत्पत्ती होत असताना ज्या काही गांधील वर्गीय माश्या आहेत, ज्याला आपण मांसाहारी किंवा इतर जीवांवरती जगणाऱ्या ज्या परभक्षी गांधील माश्या आहेत, त्या गांधील माश्यांपासून या मधमाशांची उत्पत्ती झाली असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आणि एकंदरीतच या निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये आपण जर बघितलं तर 20,000 पेक्षा जास्त मधमाशांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्यापैकी केवळ 8 प्रजातींची ओळख आपल्याला मानवाला झालेली आहे. त्यापैकी 43 उपप्रजाती आहेत आणि त्या 43 उपप्रजातींपैकी भारतामध्ये 5 प्रजातींचं आपण आपल्याला ज्ञान आहे. आपण त्यांच्यापासून मध मिळवतो. वेगवेगळी उत्पादनं आपण त्यापासून मिळवत असतो. एकंदरीतच या मधमाशांच्या पोटजाती जर आपण बघितल्या तर त्यामध्ये मिक्रापिस ही एक पोटजात आहे, ज्यामध्ये ॲपिस फ्लोरिया ही जी लहान काटेरी मधमाशी म्हणून ओळख आहे हिचा समावेश होतो. मेगापिस पोटजातीमध्ये ॲपिस डॉर्सॅटा म्हणजेच आग्या मधमाशा या मधमाशांचा तिथे समावेश होतो. ॲपिस पोटजातीमध्ये जर आपण बघितलं तर ॲपिस सेरेना आणि ॲपिस मेरेफिला ज्या 2 प्रकारच्या मधमाशा आपण पालन करू शकतो, संगोपन करू शकतो, त्या ॲपिस सेरेना आणि ॲपिस मेलिफेरा ह्या ॲपिस पोटजातीमध्ये मोडणाऱ्या मधमाशा आहेत. एकंदरीतच मधमाशी पालनाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये
या 5 मधमाशांचा म्हणजे वापर आपण मधमाशी पालनामध्ये करतो. त्यापैकी काही मधमाशांचं आपण पालन करू शकतो, काही मधमाशांचं आपण संगोपन करू शकत नाही. आपण ते संगोपन का करू शकत नाही याविषयी सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत. परंतु ज्या मधमाशांच्या प्रजाती आपल्या भारतामध्ये आढळतात, त्यामध्ये आग्या मधमाशी, जिला आपण दगडी मधमाशी म्हणतो, हिचं शास्त्रीय नाव ॲपिस डॉर्सेटा या नावानं ओळखलं जातं. उत्तम प्रकारे मध संचय करणारी ही मधमाशी आहे. जवळपास 5 किलोमीटरच्या परिघामध्ये ही मधमाशी मध पराग गोळा करण्यासाठी जाऊ शकते. अतिशय विशाल हिचं कार्य आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आग्या मधमाशांपासून मोठ्या प्रमाणात मध मिळतो. परंतु ही आग्या मधमाशी आपण पालन करू शकत नाही, कारण अतिशय जहाल मतवादी आपण या मधमाशीला म्हणूयात. अतिशय आक्रमक ही मधमाशी आहे. या मधमाशीचं पालन करणं सध्या तरी शक्य नाही. लहान फुलोरी मधमाशी, जिला आपण काटेरी मधमाशी म्हणून ओळखतो, तिला आपण ॲपिस फ्लोरिया हे शास्त्रीय नाव आहे. कमी मध संचय करणारी ही मधमाशी आहे. सर्वसाधारणपणे एका वसाहतीपासून एका वर्षामध्ये 500 ग्रॅम ते 1 किलो इतका मध आपल्याला या ॲपिस फ्लोरिया प्रजातीपासून मिळतो. त्यानंतर ही जी काटेरी मधमाशी आपण बघितली ॲपिस फ्लोरिया, या मधमाशीचं सुद्धा आपल्याला संगोपन आणि पालन करता येत नाही. म्हणजेच दगडी मधमाशी आणि काटेरी मधमाशी या 2 प्रकारच्या मधमाशांचं आपल्याला पालन सध्याच्या परिस्थितीमध्ये करता येत नाही. त्याबद्दल बरंच संशोधन अद्यापपर्यंत सुरू आहे, परंतु या मधमाशांच्या आक्रमकतेमुळं आपल्याला यांचं मधमाशी पालन करत असताना त्यांचं संगोपन करणं हे सहज शक्य झालेलं नाही. त्यानंतर तिसरी जी प्रजाती आहे ती म्हणजे पोयाची मधमाशी. हिला आपण मेलिपोना किंवा ट्रायगोना मधमाशी म्हणून सुद्धा ओळखतो. ही डंखरहित अशी मधमाशी आहे. परागीभवनामध्ये अतिशय उत्कृष्ट काम ही करत असते. परंतु या मधमाशीचं मागील काही वर्षापूर्वी संगोपन करणं, पालन करणं माणसाला शक्य नव्हतं. परंतु अलीकडील 5-6 वर्षापासून या पोयाच्या मधमाशीचं सुद्धा आता बरेच मधमाशी पालक संगोपन करताना आपल्याला दिसत आहेत. या मधमाशीचं संगोपन आपण करू शकतो. पोयाच्या मधमाशीपासून आपल्याला वर्षाला 100 ते 250 ग्रॅम इतका मध मिळत असतो. आणि हा जो मध आहे हा जरी कमी असला, परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या मधाला खूप असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यानंतर जी चौथी मधमाशीची प्रजाती आहे ती म्हणजे सातेरी मधमाशी. ही सातेरी मधमाशीला आपण सातपुडा मधमाशी किंवा भारतीय मधमाशी म्हणून ओळखतो. ॲपेस सेरेना इंडिका हे तिचं शास्त्रीय नाव आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सहज उपलब्ध आहे. विशेषतः आपल्या विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ही मधमाशी आपल्याला दिसते. या मधमाशीपासून वर्षाला 6 ते 8 किलो प्रति वसाहत प्रतिवर्ष या प्रमाणात आपण मधाचं उत्पादन घेऊ शकतो. परागीभवनासाठी सुद्धा ही उत्कृष्ट प्रकारची अशी मधमाशी आहे. आणि त्यानंतर जी मधमाशी आहे ती म्हणजे इटलीची मधमाशी. हिला युरोपीय मधमाशी म्हणून आपण ओळखतो. ॲपेस मेलिफेरा ही मधमाशी जास्त मधाचं उत्पादन देण्यासाठी खूप प्रचलित आहे. उत्तर भारतामध्ये, मध्य भारतामध्ये या मधमाशीचा खूप मोठ्या प्रमाणात संगोपन केलं जातं. वर्षाला एका वसाहतीपासून आपल्याला 30 ते 40 किलो सरासरी मधाचं उत्पादन ॲपिस मेलिफेरा या प्रजातीपासून मिळतं. तर बंधूंनो, आपण या मधमाशांची अजून चांगल्या प्रकारे ओळख करून घेऊयात. मॅडम, दिसतंय ना आता आग्या मधमाशांचं दिसतंय ना स्लाइड? हो सर, दिसते. हो. तर बंधूंनो, ही आग्या मधमाशांची पोळं आपण उंच इमारतीवरती, उंच झाडांवरती आपल्याला सहज पाहायला मिळतात. काही काही झाडांवरती आपल्याला 2 किंवा त्यापेक्षाही जास्त मधाचे पोळे पाहायला मिळतात. ही जी आग्या मधमाशी आहे ही तिच्या नावाप्रमाणेच अतिशय आक्रमक आहे. हिचं जे विष आहे ते विष जर आपल्याला एका वेळेला 50-100 मधमाशा जर चावल्या तर अशा वेळेला त्याचे गंभीर परिणाम आपल्यावर होऊ शकतात. परिणामी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा त्यातून होऊ शकतो. अतिशय आक्रमक अशी मधमाशी आहे. उंच झाडांवरती आणि उंच इमारतीवरती एकच पोळं आपल्याला मोठं बांधलेलं दिसतं. आणि या मधमाशापासून मी जसं आपल्याला सांगितलं 50 ते 60 किलो किंवा त्यापेक्षाही जास्त मधाचं उत्पादन प्रतिवर्ष प्रति वसाहत मिळतं. परंतु आग्या मधमाशांचं पालन आपण करू शकत नाही.
त्यानंतरची जी मधमाशी आहे फुलोरी मधमाशी, याबद्दल आपण सांगितलं. अर्धा किलो ते 1 किलो मध प्रतिवर्ष प्रतिवसाहत आपल्याला या मधमाशांपासून मिळतो. झाडाच्या फांदीवरती आपल्याला बरेच किंवा झुडपावरती आपल्याला असं एकच छोटंसं पोळं आपल्याला पाहायला मिळतं. हे फुलोरी मधमाशीचं पोळं असतं. 500 ग्रॅम ते 1 किलो या प्रमाणामध्ये प्रतिवर्ष प्रतिवसाहत आपल्याला मधाचं उत्पादन मिळत असतं. जी काटेरी मधमाशी फुलोरी मधमाशी आपण म्हणतो, हिचं संगोपन मात्र आपण करू शकत नाही. सद्य परिस्थितीमध्ये आग्या मधमाशी आणि फुलोरी मधमाशी यांचं पालन तरी आपल्याला करणं शक्य नाही. त्यानंतर कोयाच्या मधमाशा, डंकरहित अशी ही मधमाशी आहे. या मधमाशीचं पालन करत असताना ही मधमाशी आपल्याला डंक करत नाही. 100 ते 200 ग्रॅम प्रतिवर्ष प्रतिवसाहत इतकं मधाचं उत्पादन देऊ शकते. आणि मेडिसिनल इम्पॉर्टन्सच्या दृष्टिकोनातून या मधाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये, आयुर्वेदिक औषधांमध्ये या मधाला खूप महत्त्व आहे. पोयाच्या मधमाशा परागीभवनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. अलीकडील काही काळापासून या पोयाच्या मधमाशांचं जसं मी आपल्याला सांगितलं की यांचं संगोपन आपण करू शकत आहोत आणि हे तंत्रज्ञान आता विकसित होत आहे. त्यानंतर सातेरी मधमाशी, झाडाच्या ढोलकीमध्ये, दगडाच्या कपारीमध्ये किंवा कुठेतरी एखाद्या वारुळामध्ये आपल्याला 7-8 मधाचे पोळे पाहायला मिळतात. तर हे आपल्याला सातेरी मधमाशाचे पोळे असतात. ह्या मधमाशा एकाच वेळेला 5-6 किंवा 7, बऱ्याच वेळेला 8-10 सुद्धा मधाचे पोळे झाडाच्या ढोलकीमध्ये, दगडाच्या कपारीमध्ये बांधत असतात. ही भारतीय मधमाशी म्हणून प्रचलित आहे. मध उत्पादनासाठी 8 ते 10 किलो किंवा 6 ते 8 किलो प्रतिवर्ष प्रतिवसाहत एवढं मध उत्पादन देणारी ही मधमाशी आहे. परंतु या मधमाशीचा सुद्धा एक वेगळा ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आहे. ही मधमाशी पालन करण्यासाठी आपल्या भागासाठी उपयुक्त आहे. जिथे डोंगराळ भाग आहे, जिथे जंगली प्रदेश आहे, अशा भागामध्ये सातेरी मधमाशीचं पालन आपण करू शकतो. फक्त ही मधमाशी जी आहे हिला गृहत्याग करण्याची प्रवृत्ती हिची खूप आहे. हिला थोडं जरी पोषक वातावरण मिळालं नाही तर लगेच ही तिच्या वसाहतीतून पलायन करते. हा या मधमाशीची थोडी पडती बाजू आहे. परंतु मधमाशी पालनासाठी ही सर्वोत्तम अशी मधमाशी आपल्या भागामध्ये आहे. त्यानंतर युरोपीय मधमाशी, अर्थातच या मधमाशीच्या नावावरून समजलं असेल की ही मधमाशी आपल्या भागातील नाही, युरोपीय खंडामधून आपल्या इथे इंट्रोड्यूस केलेली ही मधमाशी आहे. मधाचं उत्पादन देणारी जवळपास 25 ते 40 किलो प्रतिवर्ष प्रतिवसाहत इतकं मधाचं उत्पादन देणारी ही मधमाशी आहे. आग्या मधमाशीनंतर सर्वात जास्त मधाचं उत्पादन देणारी ही मधमाशी आहे. स्वभावानं अतिशय मवाळ अशी मधमाशी आहे. खाण्यामध्ये, मध संचय करण्यामध्ये, परागीभवन करण्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी मधमाशी आहे. जेवढा फुलोरा आपण या मधमाशीला उपलब्ध करून देऊ तेवढ्या मोठ्या प्रमाणात ही मधमाशी परागीभवन आणि मध संचय करण्यामध्ये उत्कृष्ट आहे. फक्त आपल्या भागामध्ये जी पीक पद्धती आहे त्या पीक पद्धतीमध्ये या युरोपीय मधमाशांचं पालन करणं आपल्यासाठी थोडं अवघड आहे. परंतु जर आपण मायग्रेशन करत असू, स्थलांतर करत असू, MP, राजस्थान अशा उत्तर भारतामध्ये जर आपल्याला मधमाशी पालनासाठी जर स्थलांतर करता आलं तर सहज आपण या मधमाशांपासून 30 किलो प्रतिवसाहत मध मिळवू शकतो. त्यानंतर मी जसं आपल्याला सांगितलं की आग्या मधमाशा, फुलोरी मधमाशा ह्या अपाळीव मधमाशा आहे. यापूर्वी पोळ्याच्या मधमाशा सुद्धा पाळता येत नव्हत्या, परंतु अलीकडील काही काळापासून आपण त्या पाळत आहोत. त्यानंतर पाळीव मधमाशामध्ये सातेरी मधमाशी आणि युरोपीय मधमाशा, ज्या मधमाशांविषयी आपण जास्त माहिती करून घेणार आहोत. तर मी आपल्याला स्वभाव सांगितला. आग्या मधमाशा ज्या आहेत त्या अतिशय रागीट आहेत. फुलोरी मधमाशा रागीट आहेत. पोळ्याच्या मधमाशा अति मवाळ आहेत कारण त्यांना डंकच नाही. त्यानंतर पाळीव मधमाशामध्ये सातेरी मधमाशा ह्या किंचित रागीट स्वभावाच्या आहेत, तापड आहेत. यांना बऱ्याच वेळेला हाताळणी करत असताना अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं. युरोपीय मधमाशा ह्या सुद्धा रागीट आहेत, तापड आहेत. परंतु सातेरी मधमाशी, फुलोरी मधमाशी आणि आग्या मधमाशी या तिन्ही मधमाशाच्या तुलनेमध्ये अतिशय मवाळ अशी मधमाशी आहे. या मधमाशीचं जर आपण बघितलं तर गृहत्याग करण्याची प्रवृत्ती या युरोपीय मधमाशांमध्ये खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच आपण या मधमाशांचं जे मधोत्पादन आहे ते मी आपल्याला सांगितलं. आग्या मधमाशांपासून 50 ते 80 किलो मध, फुलोरी मधमाशांपासून 1 किलो पर्यंत मध मिळू शकतो.
पोळ्याच्या मधमाशांपासून 100 ते 250 ग्रॅम मध प्रति वसाहत प्रतिवर्ष आपल्याला मिळू शकतो. सातेरी मधमाशांपासून 6 ते 8 किलो मध प्रति वसाहत प्रतिवर्ष मिळू शकतो. युरोपीय मधमाशांपासून 25 ते 40 किलो प्रति वसाहत मध आपल्याला दरवर्षी मिळू शकतो. आता सातेरी मधमाशांच्या बाबतीमध्ये जे 6 ते 8 किलो मध आहे हे आपल्या महाराष्ट्रीयन कंडिशनमध्ये आपल्याला 6 ते 8 किलो पर्यंत मध प्रतिवर्ष प्रति वसाहत मिळतो. परंतु ह्याच सातेरी मधमाशा जर दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू, केरळ या राज्यामध्ये जर आपण यांचं संगोपन जर केलं तर 15 किलो पर्यंत सुद्धा सातेरी मधमाशा आपल्याला मधाचं उत्पादन ह्या देऊ शकतात. आता शेतकरी बंधूंनो, आपण या मधमाशांच्या प्रजाती बघितल्या तर मॅम स्लाइड दिसते ना मधमाशांची कुटुंब व्यवस्था? हॅलो, हो दिसते. हो हो, मला फक्त थोडं सांगत चलाल कारण बऱ्याच वेळेला स्लाइड शेअर होत नाहीत. तर बंधूंनो, आपण इथं जर बघितलं तर मधमाशांची कुटुंब व्यवस्था ही सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्या कुटुंब व्यवस्थेतून सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला शिकायला मिळतं. अतिशय एकोप्यानं समूह सहजीवन पद्धतीनं त्या जीवन व्यतीत करत असतात. एका मधमाशीच्या वसाहतीमध्ये राणी मधमाशी, कामकरी मधमाशी आणि नर माशा यांचं आपल्याला हे घटक आपल्याला पाहायला मिळतात. राणी जी मधमाशी आहे ही अर्थातच मादी मधमाशी आहे. ही प्रजोत्पादनामध्ये सहभाग घेते. कामकरी मधमाशी मादी आहे, परंतु ती वांझ माशी म्हणून ती असते. ती प्रजोत्पादनामध्ये किंवा प्रजननामध्ये सहभाग घेत नाही. नर माशा ज्या आहेत ह्या नर आहेत. त्यांचा एक गुणित गुणसूत्रांपासून त्या तयार झालेल्या असतात आणि यांची संख्या जर आपण एका वसाहतीमध्ये जर बघितली तर मधमाशीच्या एका कुटुंबामध्ये हजारो कामकरी मधमाशा असतात. आणि जसं मी आपल्याला सांगितलं की मादी आहे, त्या मादीचा जन्म, कामकरी माशीचा जन्म हा फलित अंड्यांपासून होतो. त्यानंतर एका मधमाशीच्या वसाहतीमध्ये फक्त एकच राणी माशी असते. ही राणी माशी मादी आहे, फलित अंडींपासून तिचा जन्म होतो. त्यानंतर नर माशा एक 100, 150 किंवा 200च्या संख्येमध्ये आपल्याला नर माशा मधमाशीच्या वसाहतीमध्ये पाहायला मिळतात आणि या नर माशांचा जन्म हा अफलित अंडींपासून होत असतो. एक आश्चर्याची गोष्ट आपल्याला आणि मादी आहे, सक्रिय सहभाग घेणारी फक्त राणी माशी असते आणि कामकरी माशी ह्या वांझ असतात, त्या प्रजननामध्ये सहभाग घेत नाही. त्याच्या मागचं कारण सुद्धा आपण जसं हे सादरीकरण पुढे नेऊ आपल्याला समजेल. तर एकंदरीतच या मधमाशीच्या कुटुंबामध्ये, वसाहतीमध्ये आपल्याला हे हजारो कामकरी माशा, शेकडो नर माशा आणि एक राणी माशी आपल्याला पाहायला मिळते. आता या राणी माशींची, कामकरी माशीची आणि नर माशीची आपण ओळख केली. परंतु आता या तिन्ही घटकांविषयी जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर राणी मधमाशी जी आहे ती वसाहतीमध्ये आकाराने सर्वात मोठी असते. नर माशीपेक्षा आणि कामकरी माशांपेक्षा मोठी असते. संख्येनं ती एकच असते. कामकरी माशी राणी व नर माशीपेक्षा आकाराने लहान असतात, परंतु त्यांची संख्या हजाराने असते. नर माशा ह्या राणीपेक्षा लहान परंतु कामकरी माशीपेक्षा मोठ्या असतात. त्यांची संख्या 100, 150 किंवा 200च्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच राणी मधमाशीला नांगी असते, डंख जो आपण म्हणतो हा राणी मधमाशीलाही असतो आणि कामकरी मधमाशीला सुद्धा असतो. परंतु आपल्याला ज्या काही मधमाशा डंख करतात तर ह्या डंख करणाऱ्या मधमाशा कामकरी मधमाशा असतात. राणी माशी आपल्याला कधीच डंख करत नाही, कारण त्या डंखाचा वापर, त्या नांगीचा वापर ती तिच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच, जेव्हा वेगवेगळ्या राणीचा जन्म एका वसाहतीमध्ये होत असतो, त्या वेगवेगळ्या जन्म झालेल्या राणींना मारण्यासाठी त्या नांगीचा ती वापर फक्त करत असते. नरांमध्ये नांगी नसते, डंख नसतो. परंतु आपण जर यांचे विशेष गुण बघितले तर राणी माशी आणि नर माशी या मिलन प्रक्रियेमध्ये भाग घेतात, या प्रजननामध्ये सक्रिय सहभाग घेतात. कामकरी माशी मात्र ती फक्त नावाप्रमाणे कामच करत असते, ती कोणत्याही इतर प्रजनन कार्यक्रमामध्ये सहभाग घेत नाही. आणि विशेष गुण जर आपण बघितले तर राणी मधमाशी जी आहे ही तिच्या सर्व वसाहतीला
कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचं काम करत असते. राणी अवलेह, ज्याला आपण क्वीन सबस्टन्स असं म्हणतो, राणी माशीच्या जबडा ग्रंथीमध्ये जबडा ग्रंथी असतात, त्या जबडा ग्रंथींपासून त्या क्वीन सबस्टन्स असा एक रसायन सोडत असतात. त्या रसायनाचं चाटण कामकरी माशा करतात. ते चाटण ज्या कामकरी माशा करतात त्या इतर मधमाशांना सुद्धा ते चाटण देतात आणि त्यातून तो गंध संपूर्ण वसाहतीमध्ये पसरला जातो. आणि एकाच वेळेला मधमाशी पालन करत असताना आपण 100, 200, 1000 पेट्या जरी 5-5 फूट अंतरावर ठेवल्या तरी सुद्धा ज्या पेटीतली मधमाशी ही त्या पेटीमध्येच जाते. त्याचं कारण म्हणजे क्वीन सबस्टन्स, जो राणी माशी तिच्या शरीरातून तिच्या जबडा ग्रंथीतून ती स्रवत असते. त्यानंतर कामकरी माशींना सुद्धा विशेष गुण आहे. नावाप्रमाणेच मधमाशीच्या वसाहतीमध्ये सर्व प्रकारची कामं करण्याचं काम कामकरी माशी करत असते. राज्यांना तयार करण्याचं काम ती करत असते. त्यांच्या फॅरेंजियल ग्रंथीमध्ये ग्रंथींपासून त्या राज्यांना तयार करतात. कामकरी माशीच्या शरीरावरती 4 मेन ग्रंथीच्या जोड्या असतात आणि त्यापासून मेण स्रवण्याचं काम, पोळं बांधण्याचं काम त्या करत असतात. याच कामकरी माशीच्या पायावरती पराग पिशवी असते, मध गोळा करण्यासाठी बास्केट असते. एकंदरीतच आपण जर बघितलं तर कामकरी मधमाशी ही राजांना तयार करते, मेण सुद्धा तयार करते. वसाहतीची सर्व कामे कामकरी माशी असते. नरांचा जर आपण विशेष गुण बघितला तर यांचे संयुक्त तीक्ष्ण असे डोळे असतात, कंपाऊंड आईज असतात आणि त्या एका एका डोळ्यामध्ये 13,000 उपडोळे असतात. म्हणजेच या डोळ्यांचा उपयोग जेव्हा राणी तिच्या आयुष्यामध्ये फक्त एका वेळेला मिलनासाठी जेव्हा उडान भरते तेव्हा नरांमध्ये कमालीची त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते आणि अशा वेळेला राणी माशी लवकरात लवकर शोधण्याच्या दृष्टिकोनातून उंच जरी राणी माशी उडाली तर तिला लवकरात लवकर ती दिसावी, त्या अनुषंगाने त्यांना तीक्ष्ण डोळे दिलेले आहेत. आणि नर फक्त या राणीसोबत मिलनाचं काम करतात. ते वसाहतीमध्ये इतर कुठलंही काम करत नाहीत. एकदा त्यांचं राणीसोबत मिलन झालं की ते आदाशी बनतात आणि फक्त वसाहतीमध्ये राहून मध आणि पराग खाण्याचं काम ते करत असतात. आता एकंदरीतच आपण या कामकरी मधमाशी, राणी मधमाशी आणि नर माशी बद्दल माहिती घेतली. जसं मी आपल्याला सांगितलं, राणी माशी मिलनामध्ये सहभाग घेते, नर माशी सुद्धा मिलनामध्ये सहभाग घेते. राणी माशी तिची वसाहत वाढवण्याचं काम करते, अंडी घालण्याचं काम करते. वसाहतीतील सर्व मधमाशांना एकत्रित ठेवून काम करून घेण्याची सर्व जबाबदारी ही राणी मधमाशीची असते. कामकरी माशांच्या आयुष्याला एकदा त्या प्रौढ माशा म्हणून उदयाला आल्या की त्यांच्या आयुष्याला फक्त कामच पुंजलेलं असतं. एकंदरीत आयुष्याच्या पहिले 3 दिवस, 1 ते 3 दिवस ते घरांची स्वच्छता करतात. त्यानंतर 4 ते 6 दिवस मोठ्या अळ्यांना खाद्य खाऊ घालतात. 7 ते 10 दिवस लहान अळ्यांना खाद्य खाऊ घालतात. 11 ते 12 दिवसांपर्यंत राणी माशीला खाद्य पुरवतात, तिची सेवा करतात आणि 13 ते 18 दिवसांपासून त्यांच्या मेणग्रंथी ह्या डेव्हलप होतात, विकसित होतात. मेण स्रवण्याचं काम ते करतात, पोळे बांधतात आणि त्यापुढे 19 ते 20 दिवसानंतर वसाहत संरक्षण करण्याचं काम करतात. आणि ह्या 19 ते 20 दिवसातील जी काही मधमाशी आहे तीच आपल्याला डंक करते, त्याला आपण सोल्जर बीज म्हणतो. अशाच मधमाशा आपल्याला डंक करत असतात आणि त्यानंतर 21 दिवस ते पुढे मग तिचं आयुष्य फक्त मकरंद, पराग, पाणी गोळा करणे, अंडी उबवणे आणि या सर्व कामांमध्ये ती गुंतलेली असते आणि सर्व आयुष्य ही तिच्या वसाहतीची सेवा करण्यासाठी कामकरी माशी देत असते. आता हे आपल्याला मधमाशाच्या पोळामध्ये असं लांबुळकं जे घरटं दिसतं, हे राणी घर असतं. या अशा घरामधून राणी माशीचा जन्म होत असतो आणि एकंदरीतच ह्या 2 सेलमध्ये जो आपल्याला पांढरा पांढरा पदार्थ दिसत आहे आणि त्यामध्ये एक अळी दिसत आहे, ती राणी माशीची अळी आहे. आणि तिला आयुष्यभर राजांना खाऊ घातल्यामुळं तिचं आयुष्य हे 3 ते 5 वर्षाचं सुद्धा असू शकतं आणि हे आपण पुढे बघूयात. अशा मधमाशीच्या पोळ्यांमध्ये अशी जी डोम शेप जी घरं असतात ही नरमाशीची असतात आणि अशा घरांमधून नरमाशीचा जन्म होतो. अशी पसरट सपाट जी काही घरं आहेत ती कामकरी माशीची असतात आणि या घरांमधून कायम आपल्याला कामकरी माशींचा जन्म होताना दिसतो. या मधमाशांची घरं सुद्धा ओळखणं अतिशय सोयीचं आहे, सोपं आहे. कारण मधमाशीच्या पोळ्यामध्ये जी आपल्याला असंख्य पसरट घरं दिसतात ती कामकरी मधमाशीची असतात. मोजकी 10, 20, 30 अशी जी घरं डोम शेप आपल्याला दिसतात ती नरमाशीची असतात आणि 3 ते 5 किंवा 6-7 पर्यंत लांबुळकी घरं
मोठी घरं जी दिसतात मोजकी, ती राणी माशीची घरं असतात. एकंदरीतच ह्या कामकरी माशा त्यांची एक विशिष्ट प्रकारची नृत्य भाषा असते. गोलाकार नृत्य ते करतात. गोलाकार नृत्य केल्याने खाद्य स्रोत जो आहे तो 100 मीटरच्या आत आहे, असं ते आपल्या इतर जोडीदारांना, साथीदारांना त्या भाषेतून ते सांगत असतात. इंग्रजी 8 आकड्यासारखं जर त्यांनी नृत्य केलं, तर 100 मीटरपेक्षा जास्त अंतरावर त्यांचं खाद्य आहे, त्याची दिशा कशी आहे ते आपल्या मधमाशांना तो संदेश देत असतात. एकंदरीतच मी आपल्याला सांगितलं, की राजांना रॉयल जेली सर्वसाधारणपणे हे जे उत्पादन आपण जर बघितलं, तर 10 ग्रॅम ₹1000 विकल्या जातं. एवढी प्रचंड बाजारामध्ये मागणी या रॉयल जेलीला आहे आणि त्याला किंमतसुद्धा त्या प्रमाणात आहे. म्हणजे एक साधारणतः 10 ग्रॅम ₹100 ₹1000 जर जात असेल, तर आपण त्याचं महत्त्व आणि त्याची किमतीचा अनुमान आपण लावू शकता. आपल्यासाठी रॉयल जेली भूकवर्धक आहे. एवढंच नाही तर आपल्या सौंदर्य प्रसाधनामध्ये, औषधांमध्ये रॉयल जेलीचा सुद्धा वापर केला जातो. ही राणी माशी, राणी घरट्यातून बाहेर पडलेली तरुण राणी माशी आपल्याला इथे पाहायला मिळेल. आता या फोटोमध्ये आपल्याला सहज ओळखता येईल, की जी आपल्याला एकसारखी पसरट घरं जे दिसत आहेत, ती वर्कर सेल आहेत, कामकरी माशीची घरं आहेत. आणि जी मोजकी आपल्याला डोम शेप, उंचवटा असलेली जी घरं दिसतात, ती ड्रोनची आहेत, म्हणजेच नर माशीची आहेत. आता या मधमाशीचा आयुष्यक्रम आपण समजून घेऊयात. जसं आपल्याला माहीत आहे, की मधमाशी हा कीटक आहे. मधमाशीच्या आयुष्यामध्ये 4 अवस्था आहेत. अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था या मधमाशीच्या आयुष्यामध्ये असतात. अंडी अवस्था या प्रकारची अंडी मधमाशांच्या पोळामध्ये आपल्याला सहज पाहायला मिळतील. त्यानंतर अशा राजांनामध्ये माखलेल्या आळ्या ह्या मधमाशीची अळी अवस्था आहे. आणि जसं मी आपल्याला सांगितलं, की कामकरी मधमाशी आणि राणी मधमाशी ह्या जरी दोन्ही मादी असल्या, तरी सुद्धा एक फर्टाईल फिमेल आहे आणि एक स्टराईल फिमेल आहे. त्याचं कारण म्हणजे राणी माशीला अळी अवस्थेपासून मरेपर्यंत राजांना पुरवलं जातं, परंतु या कामकरी माशीला 3 ते 4 दिवस अळी अवस्थेमध्ये फक्त राजांना पुरवलं जातं. त्यानंतर त्यांना बी ब्रेड म्हणजेच पोलन आणि मधाचं मिश्रण त्यांना खाऊ घातलं जातं आणि त्यांना राजांना आयुष्यभर न दिल्यामुळं, त्यांच्या अळी अवस्थेमध्ये त्यांना राजांना न पुरवल्यामुळं ह्या कामकरी मधमाशा ह्या वांज राहतात. त्यांचं जननेंद्रिय जे आहे ते विकसित होत नाही आणि ते प्रजननामध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकत नाही. त्यानंतरची जी तिसरी अवस्था आहे ती म्हणजे कोश अवस्था आणि चौथी अवस्था जी आहे ती प्रौढ अवस्था. आता या सादरीकरणामध्ये आपल्याला सहजरित्या मधमाशा ओळखता येऊ शकतात. आकाराने सर्वात मोठी व एकुलती एक वसाहतीमध्ये असणारी राणी माशी, जो मधला फोटो आपल्याला दिसत आहे तो राणी माशीचा आहे. त्यानंतर आकाराने अतिशय लहान परंतु संख्येने मोठी अशा ज्या मधमाशा आपल्याला दिसतील, या सर्व कामकरी मधमाशा असतात. आणि आकाराने कामकरी माशापेक्षा मोठ्या परंतु राणी माशापेक्षा आकाराने लहान अशा ज्या माशा असतात, या नर माशा असतात. नर माशांचं डोकं हे राणी मधमाशी आणि कामकरी मधमाशांपेक्षा मोठं असतं. त्यांचं शरीर हे भरीव असतं, तर राणी माशी आणि कामकरी माशीचं शरीर हे लांबुळकं असतं. तर आपल्याला एकंदरीतच या मधमाशांच्या प्रौढ अवस्था सुद्धा, जसं जसं आपण या मधमाशी पालनाविषयी माहिती घ्याल, तसं तसं आपल्याला हे सुद्धा ज्ञान प्राप्त होईल. मधमाशांचा आयुष्यक्रम हे आपण थोडं समजून घेऊया, कारण मधमाशी पालनाशी याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण जेव्हा आपण मधमाशी पालन करतो, त्यावेळेला मी जसं आपल्याला सांगितलं, अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अवस्था आहेत. तर राणी माशीचा जन्म अंडी घातल्यापासून तिचा प्रौढ माशी मध्ये रूपांतर होण्यासाठी 16 दिवस लागतात. कामकरी माशीसाठी 21 दिवस लागतात, तर नर माशीसाठी 24 दिवस प्रौढ माशी म्हणून उदयासाठी लागतात. आणि त्यांचं जर आपण एकंदरीत आयुष्य बघितलं, तर राणी माशी 2 ते 3 वर्षापर्यंत सरासरी आयुष्य जगू शकते. बऱ्याच वेळेला 4 ते 5 वर्षांपर्यंत सुद्धा राणी माशी तिचं आयुष्य व्यतीत करू शकते. कामकरी माशा ह्या जास्तीत जास्त 3 ते 6 महिन्यापर्यंत जगतात. ज्या हंगामामध्ये त्यांना जास्त काम असतं, अशा वेळेला 3 महिन्याच्या आतच त्यांचं आयुष्य संपतं. ज्या वेळेला त्यांना हंगामामध्ये काम उरत नाही, अशा वेळेला त्या 3 महिन्यापेक्षा जास्त जगू शकतात. नर माशा मात्र 44 ते 56 दिवसांपर्यंत जगतात. नर माशा त्यांचं वसाहतीमध्ये
राणी माशीसोबत मिलनाशिवाय इतर त्या वसाहतीला कुठलाही फायदा नसतो. एकदा राणीचं मिलन झालं आणि त्या जर नरमाशा जर वसाहतीमध्ये जास्त असल्या तर अशा वेळेला ते आयत खाऊ बनतात. ते फक्त बी ब्रेड, मध आणि पराग खातात. त्यानंतर कालांतरानं जेव्हा वसाहतीमध्ये मधाचा आणि परागाचा तुटवडा वाचतो अशा वेळेला कामकरी मधमाशा नर मधमाशांची हकालपट्टी त्यांच्या वसाहतीतून करत असतात. आणि एकंदरीतच आपण जर बघितलं राणी मधमाशीची अंडी घालण्याची जी क्षमता आहे ती प्रति दिवसाला 1000 ते 2000 अंडी ती घालू शकते. अर्थात 1000 ते 1500 अंडी प्रतिदिन सातेरी मधमाशीची राणी माशी घालू शकते. 1500 ते 2000 अंडी युरोपीय मधमाशीची राणी माशी घालू शकते. आणि आपण जर बघितलं तर अंडी घालण्याची क्षमता सातेरी मधमाशांपेक्षा आपल्या युरोपीय मधमाशांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. बंधूंनो, हा एक फ्रेमवरील फोटो मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. मधाच्या पोळावरती जी एकुलती एक लांबुळकी आपल्याला मधमाशी दिसते, जी आपल्याला इथे राणी मधमाशी आहे. आणि जे इतर जे आपल्याला राणीला घेरलेले जे काही मधमाशा दिसतात ह्या सगळ्या कामकरी मधमाशा आहेत. आणि ही जी काही 2 ते 3 संख्येनं जे काही मोठे डोळे असलेले धष्टपुष्ट असे जे मधमाशा दिसतात ह्या नर मधमाशा आहेत. तर आपल्याला सहज या मधमाशा ओळखता येऊ शकतात. बंधूंनो, आपल्यासाठी एक व्हिडिओ मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मधमाशीचं आयुष्य कसं चालतं या संदर्भात हा व्हिडिओ इथं दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे. तर अंडी घातल्यानंतर अळी अवस्थेमध्ये रॉयल जेली त्यांना खाऊ घातलं जातं. त्यानंतर जर त्यांना राणी माशी बनवायची असेल तर तिला राजान्न, आणि त्यांना जर नर आणि कामकरी माशी बनवायची असेल तर त्याला बी ब्रेड म्हणजेच मध किंवा परागाचा खाद्य म्हणून वापर केला जातो. नंतर अळीपासून कोश तयार होतात. कोशापासून आपण जर बघितलं मग त्यांचं प्रौढामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारे ह्या मधमाशांचं आयुष्य हे चालत असतं. तर बंधूंनो, इथे एकंदरीतच आपल्याला मधमाशाच्या पोळ्यावरील राणी माशीचं घर कसं असतं, कामकरी मधमाशीचं घर कसं असतं आणि ड्रोन सेल किंवा नर माशीचं घर कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न इथं मी केलेला आहे. कदाचित आपल्याला या फोटोवरून बरंच समजलं असेल. तर एकंदरीत माझा आपल्या सर्वांना प्रश्न राहील की असं जे सपाट घर आहे अशा घरातून कोणत्या मधमाशीचा जन्म होईल? तर निश्चितपणे आपल्याला कोणी सांगू शकेल अशा घरातून कोणत्या मधमाशीचा जन्म होईल? कोणी सांगू शकेल का? कामकरी माशी. हा, व्हेरी गुड. अशा घरामधून नर नर. मधमाशी. आता एक आहे, म्हणजे काय होतं की मी एकटाच बोलत आहे त्यामुळे आपल्याला कळणं पण गरजेचं आहे. तर ह्या 3 मधमाशा मी आपल्याला दाखवलेल्या आहेत. तुम्हाला सांगायचं आहे जी वरची मधमाशी आहे ती कोणती मधमाशी आहे? ही कामकरी मधमाशी. आणि सर्वात खालची नर मधमाशी. नर मधमाशी. आणि जी सर्वात मोठी आकाराने आहे, लांबुळकी ती आहे, निमुळती आहे, राणी मधमाशी. येस. तर बंधूंनो, एकंदरीतच आपण या मधमाशांचा आयुष्यक्रम, त्यांची ओळख आपण करून घेतलेली आहे. मला असं वाटतं की 1 तास होत आलेला आहे, परंतु मला बरंच बोलायचं आहे आपल्यासोबत. बरंच अजून स्लाइड्स बाकी आहेत. तर आपण थोडं याला किती लवकर संपवू शकू तो प्रयत्न करू. तर मधमाशी पालनामध्ये आपल्याला आवश्यक असलेलं साहित्य आणि उपकरणं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. कारण नैसर्गिक जे मधाचे पोळे आहेत त्या माध्यमातून जे आपण बघतोय की बरेच लोक जे आहेत मधमाशी पालक सुद्धा ते अशा नैसर्गिक वसाहती म्हणजे अशास्त्रीय दृष्टिकोनातून त्या खराब करून टाकतात. म्हणजे एक वसाहत ही नष्ट केली जाते मधासाठी. तर आपण तसं न करता शास्त्रीय पद्धतीनं जर मधमाशी पालन केलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं या निसर्गाचं, पर्यावरणाचं संरक्षण आपल्याला करता येईल. तर मधमाशी पालनामध्ये जे आवश्यक साहित्य आहे त्यामध्ये बी हाईव्ह, ज्याला आपण मधुपेटी म्हणतो, आणि ही मधुपेटी वेगवेगळ्या भागांपासून बनलेली असते. तळपाट, पिलावा कोठी, ज्याला आपण ब्रूड चेंबर म्हणतो, पिलावा चौकट म्हणजे ज्यावरती ज्या फ्रेमवरती ब्रूड्स असतात, खोट चौकट, डमी बोर्ड आपण मध्ये ठेवत असतो, मधुकोटी असते, आंतर आच्छादन असते, झाकण असते. हे पुढल्या स्लाइडमध्ये आपल्याला समजेल
परंतु हे जे काही आवश्यक साहित्य आहे त्यावर आपण थोडं प्रकाश टाकूया. मधमाशी वसाहत, अर्थातच मधमाशीच्या पेटीमध्ये आपल्याला मधमाशीची वसाहत असणे आवश्यक आहे. बी ब्रीडिंग म्हणजे मधमाशांचं प्रजनन किंवा आपल्याला पैदास जर मोठ्या प्रमाणात करायची असेल तर त्याच्यासाठी न्यूक्लियस बी हाईव्ह सुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे. मध काढणी यंत्र, वॅक्स काढणारं यंत्र आपल्याला पाहिजे. तर ही जी काही मधमाशीची पेटी आहे, या मधमाशीच्या पेटीचं जर आपण कॉम्पोनंट किंवा घटक जर बघितले तर सर्वात खाली जो असतो तो तळपाट असतो आणि मधमाशांसाठी मधपेटीचा तळपाट हा आरसा असतो. हा तळपाट कायम स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला मधमाशी पालन करत असताना आपल्या निदर्शनात येईल की ज्या मधमाशा बऱ्याच वेळेला मृत पावतात किंवा जी काही मधुपेटीतील जी काही घाण आहे, कचरा आहे, तो बऱ्याच वेळेला तुम्हाला या तळपाटावर जमा झालेला दिसतो. त्याचं कारण म्हणजे ह्या मधमाशा त्यांचं वसाहत, त्यांची मधुपेटी ही स्वच्छ ठेवतात आणि जी काही कचरा आहे किंवा मृत मधमाशा आहेत त्या तळपाटावरती आणून नंतर त्यांची योग्य ती विल्हेवाट ते लावत असतात. त्यानंतर या तळपाटावरती पिलावा कोठी असते. पिलावा कोठीला आपण ब्रूड चेंबर म्हणतो. त्यानंतर राणीरोधक जाळी जिला आपण क्वीन एक्सक्लुडर म्हणतो. त्या क्वीन एक्सक्लुडरच्या वरती मधु कोठी असते जिला आपण सुपर चेंबर म्हणतो. म्हणजेच असं अपेक्षित आहे की पिलावा कोठीतून ब्रूड चेंबरमधून मध आपण काढता कामा नये. आपल्याला जर मध काढायचा असेल तर तो आपण कायम सुपर चेंबरमधून किंवा मधुकोठीमधून काढला पाहिजे. मग नंतर त्याच्यामध्ये चौकट, मधुकोठी, त्यानंतर आंतरछत आणि झाकण अशी ही मधमाशीची पेटी बनलेली असते. एकंदरीतच हे वेगवेगळे मधमाशीच्या पेटीचे घटक आहेत. त्यानंतर अशा 2 प्रकारच्या मधमाशांच्या पेट्या आपल्याला मधमाशी पालनासाठी वापराव्या लागतात. एकंदरीतच हा माझ्या स्वतःच्या शेतामधील फोटो आहे. सातेरी मधमाशीची पेटी आणि युरोपीय मधमाशीची पेटी. कारण ह्या 2 मधमाशा आपण यांचं संगोपन करू शकतो आणि मधमाशी पालनासाठी, कमर्शियल मधमाशी पालनासाठी आपण या 2 प्रकारच्या प्रजातींचाच वापर करत असतो. त्यामुळं सातेरी मधमाशीची पेटी आणि सातेरी मधमाशी स्वतः ही युरोपीय मधमाशीपेक्षा आकाराने लहान असते. तिची पेटी सुद्धा युरोपीय मधमाशीपेक्षा आकाराने लहान असते. सातेरी मधमाशीच्या पेटीला कायम आपल्याला राणी गेट म्हणजे जे क्वीन गेट आहे, राणी फाटक आपल्याला कायम लावून ठेवावं लागतं. परंतु युरोपीय मधमाशीसाठी ते क्वीन गेट लावण्याची आवश्यकता नसते. कारण या युरोपीय मधमाशीमध्ये वसाहत किंवा गृहत्याग करण्याची प्रवृत्ती अतिशय कमी असते. परंतु सातेरी मधमाशीमध्ये गृहत्याग करण्याची प्रवृत्ती ही जास्त असते. ह्या 2 प्रकारच्या मधपेट्या आपल्याला सातेरी मधमाशी आणि युरोपीय मधमाशी पालनासाठी वापरता येतात. हा एक ऑटोमॅटिक बी हाईव्ह मी माझ्या शेतामध्ये ठेवलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल हा तळपाट आणि हा जो आहे हा ब्रूड चेंबर ज्याला आपण पिलावा कोठी म्हणतो. याच्यावरती क्वीन एक्सक्लुडर आहे आणि वरती मधुकोटी आहे. या मधुकोटीमध्ये प्लास्टिक फ्रेम आहेत. एकंदरीतच त्याला म्हणजे आपण ऑटोमॅटिक बी हाईव्ह या दृष्टीनं म्हणतो की एकदा मधमाशांनी त्या सुपर चेंबरमध्ये मध गोळा केला की आपण ती तोटी फिरवली की मध आपल्याला तिथे निष्कासित करता येतो, काढता येतो. म्हणून एक ऑटोमॅटिक बी हाईव्ह आहे. हा मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. हा मी माझा छंद म्हणून एक 25,000चा हा सेट मी घेतलेला होता. तर असो ह्या मधमाशांच्या निरनिराळ्या पेट्या मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता या मधमाशी पालनामध्ये उपयोगात येणारे जे काही उपकरणं आहेत त्यामध्ये हाईव्ह टूल ज्याला आपण पटाशी म्हणतो. आपल्याला बऱ्याच वेळेला मधमाशीची पेटी हाताळताना या हाईव्ह टूलचा वापर करावा लागत असतो. मधमाशांची जाळी, बऱ्याच वेळेला आपल्याला जर मधमाशांचं पोळं पकडायचं असेल तर अशा वेळेला स्वार्म नेट आपण वापरत असतो. मधमाशीचा बुरुक म्हणजे मधमाशीच्या संरक्षणापासून बुरखा आपण घालत असतो, त्याला बी वेल म्हणतो. एकंदरीतच आपल्या संपूर्ण चेहऱ्याचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून हा बुरखा आपण घालत असतो. हँड ग्लोव्ज, हातमोजे, स्मोकर. बऱ्याच वेळेला मधमाशा ह्या आक्रमक असतात. आक्रमक मधमाशांना शांत करण्यासाठी त्यांना वरील पृष्ठभागावरून खाली त्यांना लोटण्यासाठी आपण या धुरी यंत्राचा किंवा स्मोकरचा वापर करत असतो. राणी पिंजऱ्याचा सुद्धा वापर आपण करत असतो क्वीन रेअरिंगसाठी. चाकू, ब्रश, फीडर. फीडर म्हणजे जेव्हा आपल्याला डर्थ पिरियड असेल, जेव्हा पोलन आणि मकरंद वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध नसेल, अशा वेळेला आपण साखरेचा पाक, साखर आणि पाणी समप्रमाणात
आपण त्यांना देत असतो आणि म्हणजेच ह्या मधमाशांचं संगोपन अशा डर्थ पिरियडमध्ये करण्यासाठी आपण साखरेचा पाक या फीडरच्या माध्यमातून देत असतो. त्यानंतर मेणपत्रे, ज्याला आपण कॉम फाउंडेशन शीट म्हणतो, त्याची सुद्धा आवश्यकता आहे. राणी गेट आणि इतर सुद्धा मग बारीक चिरीक जे सामान आहे ते या मधमाशी पालनासाठी लागतं. तर एकंदरीतच या स्लाइडमध्ये जे आवश्यक जे सामग्री आहे त्याविषयीची माहिती इथं दिलेली आहे. हातमोजे आहेत, पटाशी आहे, ब्रश आहे, धूर यंत्र आहे, मध काढणी यंत्र आहे, प्रोपोलिस स्ट्रीप, रोंगण निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला या रोंगण स्ट्रीपचा वापर करता येतो, सुरक्षा कपडे. तर ह्या साधनं आपण वापरू शकता. आधुनिक मधमाशी पालनासाठी आता आधुनिक उपकरणं आलेली आहेत. मधमाशांपासून विष काढायचं असेल तर मधमाशी विष काढणी उपकरण आहे. त्यानंतर मधमाशीपासून पराग गोळा करायचा असेल तर पराग सापळा आहे. रॉयल जेली निर्मिती उपकरण आहे. राणी पैदास उपकरण चा वापर सुद्धा आपण मधमाशी पालनासाठी करू शकतो. एकंदरीतच आपण बघितलं की मध आणि विष किंवा प्रोपोलिस, ज्याला आपण रोंगण म्हणतो, राजान्न, रॉयल जेली, यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात मधमाशा आपल्याला परागसिंचनातून, परागीभवनातून पिकाचं उत्पादन वाढवून देत असतात. तर इथं मी काही आपल्यासाठी रेफरन्सेस इथं ठेवलेले आहेत. मिरची पिकामध्ये 227% मधमाशांच्या परागीभवनामुळे आपल्याला उत्पादनात वाढ मिळू शकते. टोमॅटो पिकामध्ये 160% तूर पिकामध्ये 133 पर्यंत, घेवडा वाल या पिकामध्ये 128% हरभऱ्यामध्ये सुद्धा 80% आपल्याला पीक उत्पादन वाढ मिळते. मोहरीमध्ये 75%, कापसामध्ये 20% आपल्याला उत्पादन वाढ मिळू शकते. कांदा पिकामध्ये 93% उत्पादन वाढ मिळू शकते. एवढंच काय तर लिंबू, संत्रा या पिकामध्ये 50% आपल्याला उत्पादन वाढ मिळू शकते. वेलवर्गीय ज्या भाजीपाल्या आहेत त्याच्यामध्ये 30 ते 100% मधमाशा परागीभवनातून उत्पादन वाढवून देत असतात. इतरही ज्या भाजीपाला वर्गीय पिकं आहेत त्याच्यामध्ये एक ढोबळ मानानं जरी आपण विचार केला तर 50 ते 60% पिकाचं उत्पादन वाढ करण्याची क्षमता या मधमाशीच्या परागीभवनामध्ये आहे. आणि एकंदरीतच पीकनिहाय परागीभवनासाठी बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न उपस्थित होतो की एकरी किती मधमाशीच्या पेट्या ठेवायला पाहिजे. तर एकरी आपण 2 मधमाशीच्या पेट्या ठेवू शकतो. पिकानुरूप आपण त्याची संख्या वाढवू शकतो. कापूस पिकामध्ये हेक्टरी 8 मधमाशांच्या पेट्या आपण ठेवू शकतो. शतावरीमध्ये 4, त्यानंतर सूर्यफुलामध्ये 3 सुद्धा पेट्या आपण ठेवू शकतो. कांदा पिकामध्ये जेवढ्या मधमाशांच्या पेट्या ठेवल्या तेवढ्या आपल्यासाठी कमी आहे. 7 ते 10 मधपेट्या प्रति हेक्टर या प्रमाणात आपण ठेवल्या तर आपल्याला परागीभवनाचा फायदा हा उचलता येतो. हे बरेच काही असे रेफरन्सेस मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीतच या मधमाशी पालनामध्ये त्याचे काय फायदे आहेत, मधमाशांचं आयुष्य, त्याची कुटुंब पद्धती कशी आहे, त्यांचा जीवनक्रम कसा आहे, त्यांना आवश्यक असणाऱ्या साधन सामग्री, उपकरणं काय काय आवश्यक आहे त्याविषयी आपण माहिती घेतली. आता बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असेल की ज्या 5 मधमाशा आहेत त्यापैकी 2 मधमाशांचं पालन आपण करू शकतो, युरोपीय मधमाशी आणि सातेरी मधमाशी. मग या 2 माशांपैकी कोणती मधमाशी आपण आपल्या भागासाठी निवडली पाहिजे, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जोपर्यंत आपण आपल्या समस्या किंवा आपल्याकडे उपलब्ध जे संसाधनं आहेत ते समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणती मधमाशी निवडावी हे कळणार नाही. एकंदरीतच ॲपिस मेलिफेरा ही जी मधमाशी आहे ती विदेशी आहे. ती आपल्या वातावरणातली नाही, परंतु ती मी जसं आपल्याला सांगितलं कमी आक्रमक आहे. भारतीय मधमाशीच्या बाबतीमध्ये ही जास्त आक्रमक आहे, परंतु एक जोमेची बाजू अशी आहे की ही आपल्या भागामध्ये सर्वत्र आढळते. ही आपल्यासाठी या मधमाशीसाठी हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण समजून घेणं गरजेचं आहे की ही आपल्या भागामध्ये सहज उपलब्ध आहे. भारतीय सातेरी मधमाशीचं जर पालन तुम्ही करणार असाल तर तुम्ही स्वतः वसाहती पकडून सुद्धा मधमाशी पालन करू शकता. युरोपीय मधमाशीच्या बाबतीमध्ये तसं नाही, तिला जास्त भांडवल लागतं. परंतु जरी जास्त भांडवल लागत असलं तरी सुद्धा या मधमाशांपासून लॉंग टर्म बेनिफिट आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. आता मेलिफेरा म्हणजेच मी आता 2 प्रकारे नावं घेईल, मेलिफेरा आणि सेरेना. जर मेलिफेरा म्हणजे युरोपीय मधमाशी आणि सेरेना म्हणजे भारतीय सातेरी मधमाशी. तर मेलिफेरामध्ये जर त्यांची वसाहत आपण बघितली तर 20 ते 60 हजार मधमाशा त्यांच्या एका वसाहतीमध्ये असू शकतात.
तर भारतीय मधमाशीच्या वसाहतीमध्ये 30,000 ते 34,000 मधमाशा असतात. मेलिफेरा जी आहे ती भरपूर मकरंद गोळा करू शकते, भरपूर प्रमाणामध्ये पराग गोळा करण्याची क्षमता त्यांची आहे. सेरेनामध्ये मर्यादित मकरंद आणि पराग गोळा करण्याची क्षमता आहे, परंतु परागीभवनामध्ये दोन्हीही सरस आहेत. त्यांचं तापमान, पोषक तापमान सुद्धा दोघांनाही 33 ते 36 डिग्री सेल्सिअस असेल तर पोषक तापमान आहे. मध उत्पादन मेलिफेरा 50 किलोग्रॅम पर्यंत सुद्धा वर्षाला एका वसाहतीपासून मिळतं. सरासरी 25 किलो आपल्याला मिळू शकतं. सेरेनाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं 6 ते 8 किलो प्रति वर्ष प्रति वसाहत आपल्याला मधाचं उत्पादन मिळतं. तामिळनाडू, केरळ या राज्यामध्ये 15 ते 20 किलो पर्यंत सुद्धा एका वसाहतीपासून उत्पादन मिळू शकतं. परंतु आपल्या भागामध्ये 6.5 किलो सरासरी मधाचं उत्पादन ॲपेस सेरेना या मधमाशीपासून मिळतं. राणी माशीचा जर विचार आपण केला तर मी आपल्याला आधीच सांगितलं 1,500 ते 2,000 अंडी घालण्याची क्षमता मेलिफेराची आहे, तर 1,000 ते 1,500 अंडी घालण्याची क्षमता सेरेना राणी माशीची आहे. वसाहत वाढचा आपण जर विचार केला तर मेलिफेराला जर पोषक वातावरण असेल, तिला मुबलक प्रमाणामध्ये पराग आणि मकरंद जर उपलब्ध असेल तर लवकर वाढ त्यांची होते. सेरेनाच्या बाबतीमध्ये म्हणजे फ्लोरा कमी असो जास्त असो त्यांची वाढ जी आहे ती एका विशिष्ट हळूवार गतीने होत असते, परंतु त्यांची वाढ ही कन्सिस्टंट असते. परंतु मेलिफेराच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. त्यांची वाढ ही लवकर होते आणि कधी कधी जर त्यांना खाद्य मिळालं नाही तर लवकर त्यांची वसाहत कमी पण होऊ शकते. वसाहती विभाजनासाठी आपल्याला जर बघितलं, कारण आपला पोखरा हा प्रकल्प आहे, या पोखरा प्रकल्पामध्ये काही शेतकरी असतात जे मधमाशी पालन नाही परंतु त्यांना मधमाशीच्या वसाहती निर्माण करून ते विकायच्या असतील, तर अशासाठी मेलिफेरा ही प्रजाती अतिशय योग्य आहे. ॲपेस सेरेनाच्या बाबतीमध्ये मर्यादित वसाहत विभाजन करू शकतो, कारण मी आपल्याला सांगितलं तिच्यामध्ये गृहत्याग करण्याची प्रवृत्ती जास्त आहे. विशेषतः सेरेनामध्ये पावसाळ्यामध्ये जास्त गृहत्याग आपल्याला पाहायला मिळतो. ॲपिस मेलिफेरामध्ये फक्त फ्लोरा नसेल तर त्यांची संख्या झपाट्याने कमी होईल, परंतु ते एकाएकी वसाहत सोडून जात नाही. हा सुद्धा आपण भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. ॲपिस मेलिफेरा जिथे मैदानी सपाट प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये ॲपिस मेलिफेराचं पालन करण्यास योग्य आहे. डोंगराळ भाग आहे, जंगली प्रदेश आहे, जंगली वनस्पती उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी आपण भारतीय सातेरी मधमाशीचं पालन करू शकता. आता दुष्काळ कालावधीमध्ये वसाहत लवकर कमजोर होते मेलिफेराची मी आपल्याला सांगितलं. सेरेनाच्या बाबतीत तसं होत नाही. जर त्यांना पोषक वातावरण असेल तर लवकर त्यांची वसाहत कमजोर होत नाही. ही सुद्धा एक जोमेची बाब सातेरी मधमाशीच्या बाबतीत आहे. परंतु दुष्काळ कालावधीनंतर जर मुबलक प्रमाणामध्ये पराग, फ्लोरा जर उपलब्ध असेल, मकरंद उपलब्ध असेल, तर मेलिफेरा मधमाशीची वाढ झपाट्याने होते. दुष्काळ कालावधीनंतर भारतीय सातेरी मधमाशीची वाढ आरामात होते. ही एकदम त्वरित वाढ होताना आपल्याला दिसत नाही. एकंदरीतच सर्वाधिक राणी निर्मिती करणं शक्य आहे मेलिफेरामध्ये. ॲपिस सेरेना इंडिकामध्ये मर्यादित राणी निर्मिती करू शकतो. जसं मधमाशांच्या पेट्या आपण निर्मिती करू शकतो, त्या प्रमाणात राणी माशीची सुद्धा निर्मिती करून त्यांची सुद्धा विक्री आपण करू शकतो. मेलिफेराचं दूर स्थलांतर करणं अतिशय गरजेचं आहे आणि ते या मधमाशीसाठी शक्य आहे. परंतु सेरेनाच्या बाबतीमध्ये स्थलांतर जास्त दूर करणं शक्य नाही. स्थानिक पातळीवर आपण करू शकतो. स्थलांतरणासाठी मर्यादा येतात. मेलिफेराच्या बाबतीमध्ये जास्त भांडवल लागतं, वसाहती खरेदी कराव्या लागतात. सेरेनाच्या बाबतीमध्ये कमी भांडवल आहे, वसाहत आपण सहज पकडू शकतो. मेलिफेराच्या बाबतीमध्ये एक ॲडव्हान्टेज आपल्याला इथे पाहायला मिळेल. रोंगण तयार करण्याचं काम, गोळा करण्याचं काम मेलिफेरा मधमाशी करते, परंतु रोंगण तयार करण्याचं काम, गोळा करण्याचं काम सेरेना मधमाशी करत नाही. आता या रोंगणचा जर आपण फायदा किंवा उपयोग बघितला तर जे काही दाताच्या रिलेटेड जे काही औषधी आहेत किंवा ते टिंक्चर आयोडीन जे आहे, तर आणि कोरोनिल जे पतंजलीचं औषध आहे त्यामध्ये या रोंगणचा वापर केलेला आहे. तर रोंगण सुद्धा 1,000 ते 1,200 रुपये प्रति किलो या दराने सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला त्याची विक्री करता येते. परागभार म्हणजे ज्या मधमाशा पराग गोळा करून आणतात त्यामध्ये मेलिफेराची मधमाशी 22.2 मिलीग्राम पर्यंत पराग आणू शकते. त्या तुलनेमध्ये सातेरी मधमाशी फक्त अर्धा म्हणजे 10 मिलीग्रॅम इतकं पराग ती आणू शकते. एकंदरीतच उठाव प्रवृत्ती मेलिफेरामध्ये कमी आहे, सेरेनामध्ये उठाव प्रवृत्ती ही जास्त आहे. तर मित्रांनो, एकंदरीतच कोणती मधमाशी निवडावी या संबंधित मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला.
परंतु ज्या ठिकाणी आपण मधमाशांचं पालन करणार आहोत त्याला आपण मधुबन म्हणतो. आता त्या मधुबनाची जागा निवडत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा गरजेचं आहे. कारण या मधमाशी पालनातून आपल्याला अनेक असे फायदे मिळू शकतात. परंतु जर ते आपण योग्य प्रकारे केलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल. अन्यथा या मधमाशांमध्ये सुद्धा कीड आहेत, रोग आहेत, वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीला सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून त्या अनुषंगानं आपल्याला त्या मधुबनाची जागा निवडत असताना सुद्धा विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. एकंदरीतच या मधमाशांसाठी मधुबन निवडत असताना सपाट आणि कमी उंचीवरील कमी आर्द्रता असलेली जागा आपण निवडली पाहिजे. या आपल्या मधुबनाभोवती मकरंद आणि पराग अतिशय मुबलक प्रमाणात उपलब्ध असला पाहिजे. शेती पिके, तेलबिया, फळझाडे, वेली हे झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असले पाहिजे. वसाहतींचं ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल अशी जागा आपण निवडली पाहिजे. मधपेटी आपण जिथे ठेवणार आहे त्या ठिकाणी एक 40% तरी सावली तिला असली पाहिजे, जिला आपण फाटकी सावली म्हणतो. 40% सावली, 60% ऊन असलं तरी चालेल. अशा पद्धतीनं मधमाशांचं जी पेटी आहे त्याचं तोंड पूर्व दिशेला आपण ठेवलं पाहिजे, जेणेकरून सूर्याचे पहिले किरण सकाळी मधमाशीच्या द्वारावरती पडतील आणि मधमाशा लवकरात लवकर कामाला सुरुवात करतील. त्या अनुषंगानं मधमाशांचं तोंड जे आहे, मधमाशांच्या पेटांचं तोंड जे आहे ते पूर्व दिशेला ठेवलं पाहिजे. मधुबनाच्या जवळपास स्वच्छ वाहतं पाणी असलं पाहिजे. 2 वसाहतीमधील अंतर किमान 6 ते 10 फूट तरी आपण ठेवलं पाहिजे. एकाच ठिकाणी जास्त वसाहतींची गर्दी करू नका, जेणेकरून मकरंद, पराग यासाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार नाही. मधुबन जे आहे ते प्रदूषण स्रोतापासून दूर असलं पाहिजे. जिथं आपण मधुबनाची जागा निवडली आहे, मधुमक्षिका पालन करत आहोत, त्या ठिकाणापासून कीटकनाशकांचा वापर करणं प्रकर्षानं टाळलं पाहिजे. कारण अशा ठिकाणी मधमाशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आता या मधमाशी निरोगी जी मधमाशीची वसाहत आहे, आता आपल्याला बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना निरोगी वसाहत कशी ओळखायची याविषयी आपल्याला बरेच शेतकरी विचारत असतील. तर एकंदरीत मधमाशांचं काम जर सुरळीत सुरू असेल, त्यामध्ये मकरंद आणणं सुरू आहे, पराग आणणं सुरू आहे, तर अशा वेळेला आपण असं समजावं की ही निरोगी वसाहत आहे. मधमाशी वसाहतीमध्ये जी जर आपल्याला अंडी घातलेली दिसत असतील, राणी माशी जर त्या वसाहतीमध्ये असेल तर ती अंडी घालेल. जर त्या वसाहतीमध्ये त्या फ्रेम्सवरती, त्या चौकटीवरती पोळ्यामध्ये अंडी घातलेली नसेल तर त्यामध्ये राणी माशी नसू शकते. त्यामुळं एकतर राणी माशी आपण त्या वसाहतीमध्ये बघावी किंवा त्या राणी माशीने अंडी घातलेली आहेत का ती बघावी. जर अंडी घातलेली असेल तर 100% त्यामध्ये मधमाशी आहे. त्यानंतर मधमाशीच्या वसाहतीजवळ मृत आळ्या व मधमाशा नसते. आता आपण जिथे मधमाशीची पेटी ठेवतो त्या ठिकाणी जर आपल्याला मृत आळ्या, मधमाशा दिसल्या नाहीत तर समजायचं की आपली वसाहती निरोगी आहे. अंडी, पिलावा व मधमाशांची संख्या जास्त प्रमाणात आपल्याला त्या वसाहतीमध्ये दिसणे, म्हणजे त्याच्यावर जवळपास 4 ते 5 फ्रेमवरती पिलावा दिसणे, अंडी दिसणे, मध गोळा करून आणलेला दिसणे, पराग गोळा करून आणलेला दिसणे, तर आपण ती वसाहत निरोगी आहे असं समजू शकतो. वसाहतीतील पोळ्यांवरती पिलावा, तो आपल्याला उघडा पिलावा आणि बंद घरात कोश असलेला दिसणे म्हणजेच ही निरोगी वसाहत आहे आपण समजू शकतो. आणि ज्या पोळ्यातील आळ्या आहेत त्यांचा रंग जर पांढरा शुभ्र असेल तर आपण सांगू शकतो की ही निरोगी वसाहत आहे. त्या वसाहतीतील पोळ्यातील ज्या काही आळ्या आहेत किंवा त्या पोळ्यांचा जर उग्र किंवा असा सडका वास येत नसेल तर अशा वेळेला आपण जे आहे तर ही वसाहत मधमाशीची निरोगी आहे असं समजू शकतो. तर एकंदरीतच मधमाशी पालनामध्ये काय करावं, काय न करावं याविषयीची माहिती इथं दिलेली आहे. मला असं वाटतं मॅम वेळ किती आहे मला, मग त्यानुसार मी घेतो. सर आपण 5:30 पर्यंत. ओके, 15-20 मिनिटं आहेत, तर ठीक आहे. तर मित्रांनो, मधमाशी पालनामध्ये आपण काय करावं, आता काही ह्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या केल्या पाहिजेत किंवा नाही केल्या पाहिजेत, परंतु त्याच्यातल्या काही ठराविक गोष्टी मला आपल्यासोबत इथं सांगाव्या वाटतात की मधमाशांच्या वसाहती हाताळत असताना नेहमी संरक्षक पोशाख आपण वापरला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला आपल्याला मधमाशिका पालक हे म्हणजे संरक्षक पोषकाचा वापर न करता हाताळताना दिसतात, परंतु हे करणं अतिशय चुकीचं आहे. काय आहे की बऱ्याच वेळेला आपण कितीही एक्सपर्ट असलो
तरी सुद्धा त्या मधमाशांना त्यांना डंख करायची सवय असते. जरी त्यांचा स्वभाव हा मवाळ असला किंवा जास्त आक्रमक असला, त्या डंख करणार आहेत. एखाद्या वेळेला डोळ्याच्या बुबुळावरती किंवा अशा अवघड ठिकाणी जर आपल्याला डंख केला, तर अशा वेळेला आपल्याला कायमचं अंधत्व येऊ शकतं. एखाद्या वेळेला जर एकाएकी मधमाशांनी हल्ला केला, तर त्यामध्ये आपला मृत्यू सुद्धा ओढावू शकतो. परंतु ह्या ज्या 2 प्रकारच्या मधमाशा आपण संगोपन करतो, त्यामध्ये असे आपल्याला समस्या उद्भवत नाहीत. परंतु आपण कितीही एक्सपर्ट असलो तरी सुद्धा या वसाहती हाताळताना नेहमी संरक्षक पोशाख आपण वापरला पाहिजे. त्याचे फायदे काय आहेत, की आपण ज्या लोकांना, इतर लोकांना माहिती सांगतो, अशा वेळेला जर आपल्यालाच मधमाशा चावल्या, तर त्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ शकते. म्हणून ही भीती घालवण्याच्या दृष्टिकोनातून आपण नेहमी संरक्षक पोशाख वापरला पाहिजे. मेणपत्र लावलेल्या फ्रेमचं नूतनीकरण, आता जे काही मेणपत्र आहे तो 1 ते 1.5 वर्षानंतर आपण त्या फ्रेममधला, त्या पेटीमधला ज्या फोम शीट, आपलं कॉम शीट आहेत, त्या आपण बदलल्या पाहिजेत आणि त्यांचं वेळोवेळी निर्जंतुकीकरण केलं पाहिजे. नाहीतर मधमाशांचे वेगवेगळे विषाणूजन्य, जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग आहेत, त्या रोगांची लागण होऊ शकते. फक्त दुष्काळी आणि आपत्कालीन कालावधीमध्येच वसाहतीला साखरेचा पाक देता आला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की जास्त मध मिळवण्याच्या हव्यासापोटी बरेच मधुमक्षिका पालक साखरेचा पाक सारखा आपल्या वसाहतींना देतात. त्यातून त्या मधाची जी क्वालिटी आहे, प्रत आहे, ती खालावते. चांगला तो खाण्यायोग्य मध राहत नाही आणि त्यातूनच ह्या मधमाशासुद्धा आयदी बनतात. त्या जास्त दूर मध किंवा पराग गोळा करण्यासाठी जात नाही. त्याचा परिणाम मधमाशांच्या कामावरती सुद्धा पडतो. साखरेचा पाक नेहमी स्वच्छ पिण्यायोग्य पाण्यातच, आणि तो उकळलेलं पाणी त्यासाठी वापरलं पाहिजे. उपकरणं, यंत्र वापरण्यापूर्वी ते निर्जंतुकीकरण त्यांचं केलं पाहिजे. मध साठवण्यासाठी चांगल्या दर्जाची भांडी वापरली पाहिजेत. बऱ्याच वेळेला मधुमक्षिका पालक जे आहेत ते तेलाचे पिपे वापरतात. तसं न वापरता फूड ग्रेड चांगल्या क्वालिटीचे जे काही प्लास्टिक बकेट्स आहेत किंवा स्टील, त्याला चांगला पर्याय आहे. मधयंत्रकाच्या सहाय्यानंच परिपक्व आणि सीलबंद मध काढला पाहिजे. बघा, जेव्हा आपण एखादं मधमाशीचं पोळं बघतो, तेव्हा त्या पोळ्यामध्ये काही मध असलेला भाग हा पूर्ण मेणाने झाकलेला दिसतो, तर काही आपल्याला उघडा दिसतो. जेव्हा मधमाशी तिच्या तोंडामधून पोटामध्ये मध आणत असते गोळा करून, अशा वेळेला त्या मकरंदामध्ये 20% मध आणि 80% पाणी असतं. जो मध आपल्याला सील झालेला दिसत नाही मधमाशीच्या पोळ्यामध्ये, त्याच्यामध्ये 80% पाणी आणि 20% मध असतं. परंतु जेव्हा मधमाशी तो मध त्या मेणानं ती झाकून घेते, अशा वेळेला तो परिपक्व मध असतो आणि या मधामध्ये 20% पाणी आणि 80% मध असतो आणि हाच मध आरोग्यदायी आणि खाण्यायोग्य असतो. नाहीतर तो जो आपल्याला उघडा मध जो दिसतो तो मकरंद असतो, तो अपरिपक्व मध असतो. धुरी यंत्रामध्ये रसायन विरहित घटकांचा वापर करणं गरजेचं आहे. आपण त्या धुरी यंत्राचा वापर करताना गौरी जे आहे, शेणाची गौरी जी आहे, त्याचा वापर केला पाहिजे. कागदांचा वापर आपण टाळला पाहिजे. मध लूट किंवा मध दूषित होऊ नये म्हणून मधुकोटी झाकून ठेवावी आणि मध नेहमी हा मधुकोटीमधूनच, हनी सुपरमधूनच काढला पाहिजे. ब्रूड चेंबरमधून, पिलावा कोटीतून मध काढणं आपण प्रकर्षानं टाळलं पाहिजे. कारण अशा पद्धतीनं जर आपण मध काढला तर त्या मधामध्ये किडीच्या अंडी, अळी, कोश ह्या अवस्था येऊ शकतात आणि तो मध जो आहे त्याची प्रत ही खालावू शकते. मध, मेण, पराग व इतर उत्पादने स्वच्छ आणि निर्जंतुक ठिकाणी आपण ती साठवून ठेवली पाहिजे. आता कोणत्या गोष्टी आपण करता कामा नये, त्यामध्ये कोणते पशुवैद्यकीय औषध, कीटकनाशके आपल्या मधुमक्षिका पालन करत असताना त्यांचा वापर करणं टाळलं पाहिजे. मध हंगामामध्ये साखर पाक देणं टाळलं पाहिजे. मध काढणीनंतर मध तापवला नाही पाहिजे. आता बऱ्याच वेळेला मधाचं प्रोसेसिंग केलं जातं, बऱ्याच लोकांना शास्त्रीय ज्ञान त्याचं नसतं. मधाला आपल्याला प्रत्यक्ष डायरेक्टली तापवता येत नाही. मधाला एका स्टीलच्या कंटेनरमध्ये, एखाद्या भांड्यामध्ये जेव्हा आपण मध घेतो, तेव्हा तो मध आपण गरम पाण्यामध्ये 50 ते 60 डिग्री सेल्सिअस गरम पाण्यामध्ये तो आपण ठेवतो आणि त्यातून आपण इनडायरेक्टली हा मध तापवत असतो.
तर प्रोसेसिंगमध्ये सुद्धा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. डायरेक्ट जर आपण मध तापवला तर त्या मधाची प्रत क्वालिटी ही खालवू शकते. साखरेचा पाक अस्वच्छ पाण्यात आणि न उकळता देणं टाळलं पाहिजे. पाणी हे कायम उकळून घेतलं पाहिजे. मध काढणीच्या वेळेला कोणतंही कीटकरोधक वापरलं नाही पाहिजे, म्हणजे इन्सेक्ट रिपेलंटचा वापर करणं टाळलं पाहिजे. अस्वच्छ भांडी, निर्जंतुकीकरण न केलेली उपकरणं, यंत्र त्यांचा वापर करणं प्रकर्षानं टाळलं पाहिजे. मध काढत असताना उघड्यावर काढू नये. बऱ्याच वेळेला अशी आपल्या मधुबनापासून दूर ठिकाणी आपण मध काढला पाहिजे. एक मच्छरदाणी मोठी आपण तयार करून तिथे मध काढणी यंत्र ठेवून अशा मच्छरदाणीमध्ये आपण मध काढता येऊ शकतो. अंधारात मधमाशी वसाहती हाताळणी व मध काढणी करू नये. बऱ्याच वेळेला आपल्याला मधमाशांची भीती असते, तर आपण अंधारात मध काढणी करतो. तर ते न करता सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या 4 ते 6च्या दरम्यान आपण ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत, मधपेटी हाताळणी आहे, ती आपण केली पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टींचं पालन आपण करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. एकंदरीतच या मधमाशांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपला मधापुरता आहे. आपण खऱ्या अंशानं एक मानव म्हणून, मनुष्य म्हणून आपण या मधमाशांना अतिशय यांची जी आपल्या जीवनातील जी जागा आहे, स्थान आहे, ते खूप मर्यादित बनवलेलं आहे. परंतु मी जसं आपल्याला सांगितलं, आपल्या ताटामध्ये वाढल्या गेलेलं अन्न 95% जे श्रेय आहे ते फक्त मधमाशांना आहे. मधमाशांमुळे ते अन्न आपल्या ताटात येत असतं. या मधमाशांपासून आपण निश्चितपणे शास्त्रीय दृष्टीनं मध मिळवू शकतो, मेण मिळवू शकतो, पराग मिळवू शकतो, प्रोपोलिस रोंगण मिळवू शकतो, मधमाशीचं विष मिळवू शकतो. आणि या मधमाशांच्याच चांगलं संगोपन, चांगलं संवर्धन करून आपण पिकांचं परागीभवन करून घेऊ शकतो, पिकाचं उत्पादन वाढवू शकतो. आणि जसं आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की भारतातील शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट झालं पाहिजे, त्या अनुषंगानं जर आपण मधमाशी पालनाचा वापर जर मोठ्या प्रमाणात केला तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न हे दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. भारत आणि मधमाशी पालन जेव्हा हा जर आपण विचार केला तर मधमाशी पालनामध्ये चीन या देशाचा प्रथम क्रमांक लागतो. तर भारताचा मधमाशी पालनामध्ये किंवा मध उत्पादनामध्ये 7वा क्रमांक लागतो. सन 19 मध्ये काहीतरी भारताचा 5वा क्रमांक होता, परंतु 7वा क्रमांक जगामध्ये भारताचा मधमाशी पालनामध्ये आहे. भारत मधाचा निर्यात करणारा आता देश बनलेला आहे. उत्कृष्ट प्रकारचा मध आपल्या देशामधून आता तयार होत आहे. सन 2019 साली भारतातील मध बाजारपेठेचं जर मूल्य आपण बघितलं तर 17.3 अब्ज रुपये हे होतं. आणि जर आपण मधाचं उत्पादन जर बघितलं 13-14 साली तर 76,150 मेट्रिक टन होतं. तेच 2019-20ला कोविडच्या परिस्थितीमध्ये सुद्धा 1,20,000 मेट्रिक टनपर्यंत गेलं. 57% उत्पादनामध्ये वाढ मधाच्या ह्याच्यात झाली. आणि त्याच प्रमाणामध्ये मध निर्यात सुद्धा 109% वाढ आपल्याला मध निर्यातामध्ये करण्यात आली. भारतामध्ये जवळपास 34 लाख मधमाशांच्या वसाहती आहेत. त्यांची आपल्या भारताची क्षमता जर तशी आपण बघितली तर 200 दशलक्ष वसाहतीची आहे. म्हणजे 2 कोटी मधमाशांच्या वसाहती आपल्या देशामध्ये आपण मधमाशी पालनासाठी वापरू शकतो. ती फक्त 3.4 दशलक्ष आहे. म्हणजे मधमाशी पालनासाठी भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणात स्कोप आपल्याला आहे आपल्याला समजेल. भारतामध्ये जे मधमाशी पालन चालतं त्यामध्ये पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांचा मध उत्पादनामध्ये खूप मोठा वाटा आहे. जवळपास 61 ते 65% मधाचा वाटा या 4 राज्यामध्ये आहे. पंजाब हे मधमाशी पालनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. राष्ट्रीय कृषी आयोगानं आपण बघितलं तर 150 दशलक्ष मधमाशांच्या वसाहती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि एकंदरीतच मध आयात करणारे देश, भारतापासून जे आयात करणारे देश आहेत त्यामध्ये अमेरिका, जर्मनी, जपान, इंग्लंड आणि फ्रान्स. अमेरिकेनं तर जवळपास 1,67,000 टन मध आयात केलेलं आहे. आणि एकंदरीतच मधमाशी पालनाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्य हे मध्यम सक्षम राज्यामध्ये मोडतं. जरी आपण जास्त सक्षम राज्यामध्ये मोडत नाही, परंतु पीक बदल किंवा बायोडायव्हर्सिटी या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मधमाशी पालन अतिशय उत्कृष्टपणे करू शकतो. जसं आपण बघतोय की आपल्या विदर्भामध्ये कापूस, सोयाबीन
तूर आणि हरभरा हीच पिकं बहुतांशी घेतली जातात. तर जर आपण मधमाशी पालनाला सुरुवात केली आणि त्या मधमाशांना जगवण्याच्या हव्यासापोटी जर आपण वेगवेगळे पिकं घेतली, त्यामध्ये सूर्यफूल, मोहरी, करडई किंवा तेलवर्गीय इतर कोणतेही पिकं, फळझाडं, फळ पिकं, तर भाजीपालावर्गीय पिकं, तर यातून आपल्याला मधमाशी पालनालाही फायदा मिळेल आणि त्या मधमाशी पालनातून आपल्याला पीक उत्पादन सुद्धा वाढीमध्ये आपल्याला मदत होईल. तर एकंदरीतच भारतामध्ये मधमाशी पालनाला, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये आपल्याला मधमाशी पालन करायला खूप स्कोप आहे, खूप वाव आहे. आपण चांगल्या प्रकारे मधमाशी पालन करू शकतो. आणि मला असं वाटतं की रामेती अमरावती यांनी जो एक मला इथे प्लॅटफॉर्म दिला, आपल्या सर्व कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी हितगुज करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली, त्यानिमित्तानं मी खरोखर आपला खूप आभारी आहे. मला वाटतं चोरमले मॅडम असतील, आमचे टेकाडे साहेब असतील आणि इतरही कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत. तर मी जाता जाता माझी ही कविता म्हणजे एक मधमाशीचं एक तिची आत्मकथा आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि जे मी सादरीकरण आपल्याला सांगितलं, त्या सादरीकरणाचा अर्थ आपल्याला या कवितेतून समजण्यास थोडी मदत होईल असं मला वाटतं. तर या मधमाशीची ही आत्मकथा आहे, ती सांगते आपल्याला की मी मधमाशी बोलते, हो मीच ती मधमाशी, पण मी काम करी बरं का. काय रे माणसा, किती संकुचित केलं नाव माझं. माझं आयुष्य मधापुरतं खरंच आहे का. आयुष्य सरतं पटकन, पण काम सरत नाही माझं. बालपण तेवढं आरामात जातं, पण एकदा प्रौढ झाली की फक्त नशिबाला कामच पुंजलेलं असतं. पहिले वसाहतीची सफाई करते, मोठ्या लहान अळ्यांना खाऊ घालते. वांज आहे बरं मी, तरी मायेचं मातृत्व मोठ्या मनानं स्वीकारते. राणीच्या लेकरांना मीच सांभाळते. अरे एवढंच काय, त्या राणीलाही मीच सांभाळते. मी मकरंद पराग गोळा करते, एवढीच माझी ओळख तुम्हाला, पण लाख मोलाचं परागी भवनही मीच करते. ही सृष्टी माझ्यामुळेच फुलते, ते दिसतं का रे कधी तुम्हाला. मी रोंगण आणते, वसाहतीची डागडुगी करते. त्या ईश्वराची देण मला, जे नाही बनत कुठं ते मेन मीच तयार करते. भल्या भल्यांना जमत नाही अशी षटकोनी घरं मी अगदी सहज बांधते. राणीचं राणीपण मीच अबाधित ठेवते. ती नसली की मीच हिमतीनं राणीघर ओढते, वसाहतीसाठी नवीन राणी देते. तुम्ही किती रे राग करता, किती भीता मला, इच्छा नसतानाही डंक करायला भाग पाडता मला. मी कर्तव्याच्या ओझ्याखाली मजबूर असते, ठेवून मनावर दगड तुम्हाला वेदनादायक डंक करते. डंक खुडतो तुमच्या शरीरात, पण एक सांगू, तो माझा अंत असतो. माझं मरणही मी अगदी स्वाभिमानानं स्वीकारते. डंख देऊन तुमचा कोलेस्टेरॉल, संधिवाताचा त्रास दूर करते. मी मरते आणि माझं विषही अमृतासम तुमची मदत करते. अशी मी तुमची काम करी, हो फक्त काम करी. शेवटी हात जोडून एक मागू का, मधासाठी माझं कुटुंब उद्ध्वस्त करू नका. मला पोरकं करू नका. आणि झालीच आपली भेट कधी, तर मला फक्त कामकरी म्हणा, पण मधापुरती ओळख नकारे देऊ मला, पण मधापुरती ओळख नकारे देऊ मला. तर शेवटी मी सर्वांचे आभार इथं व्यक्त करतो. आपण सर्व थोरा मोठ्यांनी माझे त्रासाचे शब्द शांततेने ऐकून घेतले, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. तर खरं तर आपला खूपच छान होता सर. याआधी आम्ही कधी इतकं मनपूर्वक त्या मधमाशीकडे पाहिलंही नसेल, जे आपल्या समारोपात दिसलंय. तर मी पार्टिसिपंट पैकी विनंती करते, कोणाला काही प्रश्न असेल तर आपण सरांना विचारू शकता. कोणाला काही प्रश्न असेल आजच्या सेशन संदर्भात तर प्लीज आपण आपले माईक अनम्यूट करा आणि सरांना डिरेक्टली प्रश्न विचारा. कारण बरेचदा असं होतं की अशी व्याख्याते खूप नशिबाने मिळतात. सरांनी खूप छान प्रकारे आज आपलं सेशन घेतलेलं आहे. खरं तर सरांची पहिली वेळ, पण सरांनी खूप छान सेशन घेतलेलं आहे आणि मी सुरुवातीपासून सरांच्या लेक्चरला होती. हा, नरेंद्र वानखडे सर, आपला माईक ऑन दिसतोय, काही प्रश्न आहे सर आपल्याला? मित्रांनो, माझी विनंती, आपल्याला प्रश्न विचारा आपण. कारण कसं आहे की किमान जे शेतकरी आपल्याला प्रश्न विचारतात मधुमक्षिका पालनाविषयी, आपण ते विचारा. काही नाही, मला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असेल असं काही नाही, परंतु मी स्वतः मधमाशी पालन माझ्या गावाला मी करतो. मी एक छंद म्हणून ते करण्याचा प्रयत्न करत आहे.
आणि कसं आहे की तुम्ही पण या मधमाशी पालनाला जर जवळून बघितलं तर तुमच्यामध्येही कमालीची गोडी या मधमाशी पालनाविषयी निर्माण होईल. आणि बिनधास्त आपण प्रश्न विचारा. प्रत्येक गोष्ट मला माहीत असेल असं आवश्यक नाही. आपला प्रश्नही योग्य आहे नसेल तरी सुद्धा आपण त्याचं शंका निराकरण करूया. विचारा. कुणाला काही प्रश्न असेल ते आपण विचारू शकता. हरकत नाही. आपला हा व्हॉट्सअप ग्रुप निरंतर चालू आहे. आपल्याला काही जर या सेशन संदर्भात प्रश्न असतील तर आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपले प्रश्न नोंदवू शकता, जेणेकरून आपण मगर सरांकडे ते फॉरवर्ड करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ. तर सर कुणाचे माईक सध्या ऑन नाही आहे, तर कुणाचे सध्या प्रश्न नाही असे गृहीत धरून नक्कीच आमचे अधिकारी कर्मचारी आपल्याशी संपर्क साधतील. आम्ही त्यांचे आपला नंबर त्यांना शेअर करतोय. तर मी रामेतीच्या वतीने मगर सर आपले खूप खूप धन्यवाद मानते सर, की आपण खूप अल्प कालावधीत आमच्याशी जॉईन झालात. आपल्याला सूचना आम्ही दिली आणि आपण लगेच रिस्पॉन्स दिला आणि जॉईन सुद्धा झाला. तर मनपूर्वक आभार सर आपले रामेतीच्या वतीने. आणि पार्टिसिपंटचेही आभार. सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. नक्कीच आपण सरांनी आज जे मार्गदर्शन केलं आहे हे विस्ताराच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू आणि शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. तर मी सर आजचं आपलं दुपारचं सेशन इथेच थांबवते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांचे आभार. धन्यवाद.